अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या दिव्य कथेमध्ये स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांसाठी गाय ही फक्त एक प्राणी नव्हती, ती पवित्रता, करुणा आणि जीवनाचं प्रतीक होती. गायीला गोमाता असं संबोधणाऱ्या महाराजांनी तिच्या महत्त्वाचा उपदेश दिला आणि तिचं रक्षण करण्यासाठी अनेकदा चमत्कार घडवले. ही चमत्कारिक कथा जे भक्त शेवटपर्यंत ऐकणार आहेत, त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील दुःख, कष्ट, पीडा सर्व काही जळून जातील. म्हणून आजची ही गोमातेची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आजची कथा एका भक्ताची आहे, जो गायीच्या रक्षणासाठी आणि स्वामींच्या आशीर्वादासाठी जीव ओवाळून टाकतो. त्याचा त्याग, स्वामींची कृपा आणि गायीची दिव्यता यावर आधारित ही कथा तुम्हाला भक्तीच्या महासागरामध्ये बुडवेल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी समर्थ महाराजांना नतमस्तक होऊन आजच्या या कथेला सुरुवात करूया. अक्कलकोट जवळच्या एका छोट्याशा गावामध्ये गंगाधर नावाचा भक्त राहत होता. गंगाधर हा स्वामी समर्थ महाराजांचा परमभक्त होता आणि गायींवर नितांत प्रेम करणारा तो एक मनुष्य होता. तो नेहमी म्हणायचा, गोमाता ही देवांची मूर्त स्वरूप आहे, तिच्या सेवेमुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. गंगाधरकडे 10 ते 15 गायी होत्या, ज्या तो फार जपून सांभाळायचा. पण काही दिवसांपासून गावात गायींची चोरी होण्याच्या घटना घडू लागल्या. लोक भयभीत झाले होते, कारण चोर गायींना चोरून बाजारात विकून टाकत होते. गंगाधरही या घटनांनी चिंतेत पडला होता. गंगाधर घाबरू लागला. त्याला वाटलं आपल्याही गायी चोरी जातील. एके दिवशी गंगाधरने ठरवलं की स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जाऊन त्यांच्या गायींना संरक्षणासाठी आशीर्वाद मागावा. स्वामींकडे सांगावं की गायी चोरी होत आहेत, कृपया माझ्या गायींचं रक्षण करा, असं स्वामींना सांगण्यासाठी तो अक्कलकोटला निघाला. तो अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या दर्शनासाठी त्यांच्या दरबारामध्ये हजर झाला. स्वामी त्यावेळी भक्तांना आशीर्वाद देत होते. स्वामींना पाहून तो खुश झाला आणि स्वामींच्या चरणाशी तो नतमस्तक झाला. गंगाधर स्वामींच्या चरणावर लोटांगण घालून म्हणाला, स्वामी, माझ्या गायी माझं सर्वस्व आहेत, त्या सुरक्षित राहाव्यात यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. कृपा करून मला मार्गदर्शन करा. स्वामी महाराज हसले आणि म्हणाले, भिवू नकोस, गोमातेसाठी तुझा त्याग मोठा आहे. तुझ्या गायींना काहीही होणार नाही, पण लक्षात ठेव, गायीचं संरक्षण करायला तूही सतत जागरूक असला पाहिजे, कारण ती तुझी जबाबदारी आहे. गोमातेचं रक्षण करणं ही प्रत्येक मनुष्याची जबाबदारी आहे, म्हणून तुलाही गोमातेचं रक्षण करायचं आहे. गंगाधर आनंदाने घरी परतला. पण एका रात्रीत एक विचित्र घटना घडली. गावातल्या काही गायींना चोरांनी नेण्याचा प्रयत्न केला. त्यात गंगाधरच्या गोट्यातूनही 2 गायी चोरी गेल्या. गंगाधर हादरला, पण त्याला स्वामी समर्थ महाराजांच्या शब्दांची आठवण झाली. तो लगेच अक्कलकोटला जाऊन स्वामी चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, स्वामी, माझ्या गायी चोरी गेल्या, कृपया तुम्ही माझ्या गायींना शोधून द्या. माझ्या गायी माझ्या खूप प्रिय होत्या, मी त्यांच्याशिवाय अधुरा आहे. कृपया माझ्या चोरी झालेल्या गायी मला मिळवून द्या, असं तो स्वामींना म्हणू लागला. स्वामींकडे प्रार्थना करू लागला. स्वामी समर्थ महाराज हे त्याला म्हणाले की घाबरू नकोस, शांतपणे मी तुला सांगतो ते ऐक. तो लगेचच स्वामींकडे लक्ष देऊ लागला. स्वामींनी शांतपणे डोळे मिटले आणि काही वेळ मौन पाळल्यानंतर म्हणाले, ज्यांचं रक्षण करायचं ठरवलं आहे त्या कुठेही हरवू शकत नाही. स्वामींच्या या शब्दांनी गंगाधरचं मन शांत झालं. तो आपल्या गावात परतला आणि त्या रात्री गायी परत मिळतील या श्रद्धेने झोपी गेला. त्याच रात्री एक अनोखी घटना घडली. चोरांनी गायी जंगलात नेल्या होत्या, पण त्या अचानक तिथून हलण्यास नकार देऊ लागल्या. त्या जोरजोरात हंबरडा करू लागल्या आणि चोरांना गायी सांभाळणं अशक्य होऊन बसलं. चोर गोंधळले, कारण गायींनी आपल्या ठिकाणाहून पाय हलवण्यास पूर्णतः नकार दिला होता. त्याचवेळी गायींभोवती एक तेजस्वी प्रकाशाचा गोळा निर्माण झाला. जणू काही स्वामींचं अदृश्य रूप तिथं प्रकट झालं होतं. चोर घाबरले आणि गायींना सोडून पळाले. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं की गंगाधरच्या गोठ्यातील हरवलेल्या गायी परत आल्या होत्या.
त्या नखशिंकात सुरक्षित होत्या. जणू काही त्यांना कुणी हातच लावला नव्हता. गंगाधरचं मन आनंदाने भरून आलं आणि तो लगेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परत पोहोचला. तो अश्रूंनी डोळे भरून म्हणाला, स्वामी, हे फक्त तुमच्या कृपेनेच शक्य झालं. माझ्या गोमातेसाठी तुम्ही स्वतः संरक्षण दिलंत. श्री स्वामी समर्थ महाराजांनी गंगाधरकडे पाहून शांतपणे सांगितलं, गोमाता ही पवित्र आहे. तिची सेवा करणं म्हणजे स्वतः ईश्वराची सेवा करणं. तू गायींवर जसं प्रेम केलंस तसंच प्रेम प्रत्येक प्राण्यावर कर. जगात प्रत्येक सजीव हा ईश्वराचं रूप आहे. गंगाधर हे ऐकून खुश झाला. गंगाधरच्या गायी आता सुरक्षित होत्या. चोरही आता गावामध्ये परत येणार नव्हते, कारण स्वामींनी चोरांना चांगलाच धडा शिकवला होता. त्यामुळे आता गंगाधरही खुश झाल्या. गायींनाही आता चोरी जाण्याची भीती नव्हती. त्यामुळे गंगाधरला स्वामींनी जी प्रत्येक गोष्ट सांगितली ती नीट समजली होती. गंगाधरच्या या घटनेतून आपण शिकतो की श्रद्धा आणि सेवा यांचं जीवनात खूप महत्त्व आहे. गायीचं रक्षण करणं म्हणजे निसर्ग, जीवजंतू आणि मानवतेचं रक्षण करणं आहे. स्वामींचं आशीर्वाद तुमच्या संकटांवर मात करू शकतात, पण त्याच्यासाठी तुमच्यात निस्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा असायला हवा. श्रद्धा ठेवा आणि सतत चांगलं कर्म करत राहा, कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांवर कृपा करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आणखी एक कथा आपण अशीच गायीची ऐकणार आहोत. कथेची सुरुवात करूया. अक्कलकोटच्या दरबारात स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य भक्त येत होते. प्रत्येकजण आपल्या अडचणी, दुःख आणि प्रश्न घेऊन स्वामींच्या चरणी येत होते आणि महाराज त्यांच्या जीवनात प्रकाश आणत होते. आजची कथा एका गरीब शेतकऱ्याची आहे, ज्याचं गायीवरती नितांत प्रेम होतं. त्याच्या श्रद्धेमुळे स्वामी समर्थ महाराजांनी एक चमत्कार घडवला, ज्यामुळे त्या शेतकऱ्याचं आयुष्य बदलून गेलं. ही देखील कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायची आहे. ही गायीची कथा जे फक्त शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्यांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, गरिबी सर्व काही जळून जाईल. एका लहानशा गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव मोहन होतं. त्याच्याकडे शेतीसाठी फार काही नव्हतं, पण त्याचं सर्वस्व म्हणजे त्याच्या गायी होत्या. लक्ष्मी, त्या केवळ गायी नव्हत्या तर लक्ष्मी होत्या. लक्ष्मी त्याला केवळ दूधच नव्हे तर शांती आणि समाधानही देत असे. मोहन म्हणायचा, गाय ही माझ्या घराची लक्ष्मी आहे. तिचं रक्षण करणं हेच माझं कर्तव्य आहे. लक्ष्मीच्या दुधावर त्याचं कुटुंब अवलंबून होतं. मोहन तिची काळजी अगदी आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे घ्यायचा. तो तिला वेळेवर चारा पाणी द्यायचा आणि तिच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवायचा. एका दिवशी अचानक लक्ष्मीने दूधच देणं बंद केलं. मोहन खूप चिंतेत पडला. गाय व्यवस्थित खायची, पण तिच्या स्तनातून एक थेंब दूधही येत नव्हतं. गावातील वैद्य आणि प्राणीचिकित्सांना बोलावलं, पण कोणालाच या विचित्र समस्येचं कारण काही कळेना. मोहन खूप चिंतेत पडला. मोहनला काळजी वाटू लागली. नेमकं आपल्या गायीला झालं काय हा प्रश्न त्याला पडला. गावातील लोक म्हणाले, मोहन, तुझ्या गायीवर नक्कीच कुणीतरी वाईट दृष्टी टाकली आहे. तुझ्या संकटातून तुला स्वामी समर्थ महाराजच वाचवू शकतील. आता मोहनला देखील या गावकऱ्यांचा सल्ला ऐकून त्याने अक्कलकोटला जायचं ठरवलं. पण मोहन गायीसोबत अक्कलकोटला जाणार होता. मोहनने ठरवलं की मी एकटा जाणार नाही, तर माझ्या गायीला देखील अक्कलकोटला घेऊन जाणार. तो स्वामी समर्थ महाराजांच्या दरबाराकडे निघाला. दरबारामध्ये पोचला आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. त्याने डोळ्यांनी अश्रूंनी भरलेले होते. तो म्हणाला, स्वामी, माझ्या लक्ष्मीला अचानक काहीतरी झालं आहे. तिने दूध देणं बंद केलं आहे आणि त्यामुळे माझं कुटुंब आता उपाशी मारण्याची वेळ आमच्या कुटुंबावर आली आहे. कृपा करून या संकटातून बाहेर काढा. माझी लक्ष्मी माझ्या मुलाप्रमाणे आहे. कृपया तिला बरं करा. स्वामी महाराज शांतपणे हसले आणि म्हणाले, लक्ष्मीवर वाईट शक्तीचा प्रभाव आहे, पण गोमातेचं रक्षण करणाऱ्याला देव कधीच एकटं सोडत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराजांनी त्याच्या पाठीवर काही अक्षरे लिहून ती मोहनला दिली आणि म्हणाले, हे गायीच्या कपाळावर ठेव. नंतर तिच्या चरणावर तुला पवित्र गंगेचं पाणी मिसळून द्यायचं आहे. गायीचं नाव घेऊन स्वामी समर्थ महाराजांचा जप कर. मोहनने महाराजांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं. त्याने अक्षर गायीच्या कपाळावर ठेवले आणि तिच्या चारा पाण्यात गंगेचं पाणी मिसळलं. आणि काही वेळ एक अद्भुत घटना घडली.
लक्ष्मीचं शरीर तेजाने चमकू लागलं. जणू काही ती एक पवित्र ऊर्जेने भारून गेली होती. दुसऱ्या दिवशी मोहनने गाईच्या स्तनांवर हात ठेवताच तिनं दूध सहजरित्या दिलं. पण ते दूध फक्त दूध नव्हतं, त्याला चव, सुगंध आणि रंग असा होता जणू काही तो अमृताचाच थेंब होता. मोहनचं मन आनंदाने भरून आलं. गाईचं दूध परत येण्याबरोबरच तिची तब्येतही पूर्वीपेक्षा अधिक सुधारली. मोहनने गाईचं दूध गावातील लोकांमध्ये वाटलं. प्रत्येकाने ते दूध पिताना जाणवलं की त्यातून एक अनोखी सकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये संचारत होती. लोक म्हणाले, हे दूध फक्त गाईचं नाही, हा स्वामी समर्थांचा प्रसाद आहे. हे स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्काराचं प्रतीक आहे. मोहन पुन्हा अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन त्याने स्वामी समर्थांचे आभार मानले. स्वामी समर्थ महाराज म्हणाले, गोमातेची सेवा करणं हे खऱ्या भक्ताचं कर्तव्य आहे. ही गाय पृथ्वीवरची पवित्रता आणि करुणेचं प्रतीक आहे. तिच्या सेवेमुळे तुला ना फक्त संकटावर विजय मिळेल, तर तुझ्या जीवनातही भरभराट होईल. तात्पर्य: गायीचं महत्त्व आणि स्वामींचं रक्षण या घटनेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं. गायीसारख्या पवित्र प्राण्यांची सेवा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. गायीचं रक्षण हे केवळ धर्माचं रक्षण नाही, तर मानवतेचा भाग आहे. स्वामी समर्थ महाराजांनी गायीच्या रक्षणासाठी आणि भक्तांच्या संकट दूर करण्यासाठी अनेक अद्भुत चमत्कार केले. त्यापैकी आज आपण हे 2 चमत्कार बघितले. पहिल्या चमत्कारामध्ये गायीला चोरांपासून देवाने वाचवलं आणि दुसऱ्या चमत्कारामध्ये गायीच्या स्तनातून दूध येत नव्हतं, तर स्वामींनी चमत्कार करून गायीला बरं केलं. म्हणून गोमाता ही केवळ आपली जबाबदारी नाही, तर आपली लक्ष्मी देखील आहे. ज्याच्या दारामध्ये गोमाता आहे त्याला कधीच कसलीच कमी पडत नाही. नेहमी गायीची रक्षा करा, तिचं पूजन करा. गायी म्हणजेच आपल्या घरची लक्ष्मी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या अद्भुत कथा आपल्या जीवनावरती फार मोठा चमत्कार घडवत असतात. स्वामी समर्थ महाराजांचे हे विचार जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आणि उपदेश हे संपूर्ण मानवजातीसाठी एक प्रेरणादायक स्रोत आहे. त्यांचे विचार, त्यांच्या शिकवणी आणि त्यांचे चमत्कार हे केवळ धार्मिक महत्त्वाचे नाही, तर ते आपल्याला रोजच्या जीवनात मार्गदर्शन करणारे आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही, तर एक ऊर्जा आहे जे आपल्यात आत्मविश्वास देते. जीवनात कोणतेही संकट आले तरी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे. संकट ही तात्पुरती असतात, पण जर धैर्य आणि श्रद्धा बाळगली तर यश आपल्या चरणी येत असतं. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वांना शिकवण आहे की तुम्ही चांगल्या मार्गावर चला आणि इतरांनाही चांगल्या मार्गावर घेऊन चला. तुम्ही जीवनामध्ये कधी खोटं बोलू नका. जे कराल ते शांत मनाने आणि प्रामाणिकपणाने करा. तुम्हाला जीवनात काहीच कमी पडणार नाही. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आपल्याला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवत असते. जे आपण करतो, जे आपण वागतो, जे आपण बोलतो, ते सर्व काही स्वामींची देण आहे. पण लक्षात ठेवा, त्याचा गैरवापर कधीच करायचा नाही. तुमच्याकडे हात आहेत, ज्याच्याकडे हात नाही त्याला हातांची किंमत विचारा. ज्याच्याकडे पाय नाही त्याला पायांची किंमत विचारा. ज्याच्याकडे डोळे नाही त्याला डोळ्यांची किंमत विचारा. तुम्हाला असं वाटत असेल की मला सर्व काही देवाने दिलं आहे, परंतु तुम्ही त्यासाठी पात्र होता म्हणून देवाने तुम्हाला हे सर्व दिलं आहे. त्याचा गैरवापर करू नका. एखादा आंधळा व्यक्ती असेल तर खरी किंमत त्याला डोळ्यांची असते. आपल्याला डोळे असूनही आपण त्या डोळ्यांनी काय बघतो याचा विचार देखील आपण करायचा आहे. डोळे दिले म्हणजे याचा अर्थ नाही की त्याचा गैरवापर करायचा. हात दिले मग त्याचा अर्थ असा नाही की लोकांना मारण्यासाठी किंवा लोकांचं वाईट करण्यासाठी त्याचा वापर करावा. आपल्याला हा मेंदू दिला आहे, या मेंदूमध्ये फक्त आणि फक्त चांगले विचार यावेत. हे सर्व काही परमेश्वराने घडवलं आहे, परंतु माणसाने त्याचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांना म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही तर एक ऊर्जा आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या कर्तव्याचा त्याग करू नकोस, कारण यश तुझ्या प्रयत्नांमध्येच लपलेलं आहे. प्रयत्न हेच आपल्याला पुढे नेत असतात. कोणताही चमत्कार आपल्याला यश देऊ शकत नाही जर आपण प्रयत्न करणं थांबवलं. त्यामुळे प्रत्येक क्षण मेहनत करण्यासाठी आणि कर्तव्य निभावण्यासाठी समर्पित कर.
जर तू प्रयत्नच केला नाही तर स्वामीही चमत्कार करणार नाही आणि तुला यश देखील मिळणार नाही. म्हणून तुला जीवनात पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर तुला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा माणूस प्रयत्न करतो तेव्हाच तो जीवनात पुढे जात असतो. म्हणून लक्षात ठेव, जीवनाचा एक भाग म्हणजे प्रयत्न आहे. जरी तुला आत्मविश्वास कमी असेल तरी प्रयत्न करत राहा, आपोआप तुझा आत्मविश्वास वाढेल. जरी एखादी गोष्ट तुला अशक्य वाटत असेल तर एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. एकदा प्रयत्न तर करून बघ, अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराज म्हणाले, जीवनात संकट येतात पण ती तुझी परीक्षा घेण्यासाठी येत असतात. जिथे विश्वास असेल तिथे विजय निश्चित असतो. संकटे म्हणजे हार मानण्याचा काळ नसतो, तर ती आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी येत असतात. या परीक्षेत श्रद्धा आणि धैर्य ठेवलं तर आपण कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो. संकट म्हणजे तुझ्यासाठी तो एक वाईट काळ नाही, तर तुझ्यासाठी ती एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुला मजबूत बनवण्यासाठी येत असते, तुझ्यातील ताकद बाहेर काढण्यासाठी येत असते. मनुष्याला वाटतं की मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, परंतु जेव्हा माणसावर एक परिस्थिती ओढावते तेव्हा त्याला काही करून त्यातून बाहेर पडायचं असतं. तेव्हा त्याची खरी शक्ती त्याला साथ देते आणि तो त्या संकटातून बाहेर पडत असतो. म्हणून तुझी शक्ती तुला ओळखायची आहे. संकटे कितीही मोठी असू दे, परंतु त्या संकटांना सांग की माझे परमेश्वर किती मोठे आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे विचार, ही श्रद्धा आपल्याला संयमाने आधार देऊन जाते. देव म्हणतात, कुठलाही निर्णय घेताना संयमाने घे, कारण तो कधीच चुकीचा ठरत नाही. स्वामी महाराजांचे विचार हे नेहमीच आपल्यावर कृपा करत असतात. प्रत्येक आपल्या कृतीमध्ये परमेश्वराचं अस्तित्व दडलेलं आहे. म्हणून चांगलं कर्म कर, परमेश्वर कधीच तुझ्यावर वाईट वेळ येऊ देणार नाही. तुझेही वाईट दिवस आता संपणार आहे, चांगले दिवस लवकरच तुझ्या दारामध्ये येणार आहे. भिवू नकोस, लक्ष्मी तुझ्या घरातच आहे, फक्त तुला ओळखायची आहे. भिवू नकोस, कारण स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. जेव्हा जेव्हा तू हा विचार करशील की कुणीही माझ्या जवळ नाही, मी एकटा आहे, मला मदत करण्यासाठी कोणी नाही, तेव्हा स्वामी महाराज तुला मदत करण्यासाठी असतील. जीवनाचा हाच संदेश स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात की तूही चांगला राहा, इतरांनाही चांगलं ठेव, तूही चांगलं कर्म कर, तुझ्याही जीवनात चांगलंच घडेल. कर्माचं फळ तुला नक्की मिळेल, फक्त कर्म चांगले ठेव. वाईट कर्म केले तर वाईटच फळ मिळेल आणि चांगले कर्म केले तर चांगलंच फळ मिळेल. एखाद्याला वाटत असेल की मी एवढं चांगलं करतो तरीही माझ्या आयुष्यामध्ये वाईट का घडतं, तर आपल्या जीवनात दोन प्रकारचे व्यक्ती येत असतात. एक व्यक्ती आपलं चांगलं करण्यासाठी येतो, तर एक व्यक्ती आपलं वाईट करण्यासाठी येतो, कारण ते आपल्या कर्माचे भोग असतात. जरी आपल्याला वाटत असेल की आपण आता चांगलं वागतोय, पण यापूर्वी आपण कधीतरी वाईट वागलो होतो, त्याचं फळ म्हणून वाईट व्यक्ती आपल्या जीवनात येतात. आणि जे काही आपण चांगलं करतो, जे काही आपण चांगले कर्म करतो, त्याचं फळ देण्यासाठी चांगले लोक आपल्या जीवनात येत असतात. म्हणून लक्षात ठेव, महाराजांचे हे विचार, ही श्रद्धा, ही भक्ती आपल्याला नेहमी काही ना काही शिकवत असते. तुलाही जीवनात यशस्वी बनायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर स्वामी संदेश तुला खूप ऐकावे लागतील. कारण स्वामी संदेश जे भक्त ऐकतात त्यांच्या जीवनात नक्कीच चमत्कार होत असतो. त्यांचं जीवन स्वामीमय झालेलं असतं. स्वामींचा हा भक्तिमय संदेश तुझ्या जीवनामध्ये चमत्कार घडवणारा असतो. आपल्याला काय शिकता येतं? स्वामी समर्थ महाराजांचे विचार आपल्याला काय शिकवतात? हेच शिकवतात की श्रद्धा ती अडचणींवर सर्व मात करू शकते. सेवा ती जीवनाला अर्थपूर्ण बनवू शकते. श्रम ते यशाचं खरं साधन आहे. साधेपणा हे जीवनाचं खूप मोठं सौंदर्य आहे. प्रेम ते ईश्वराचं खरं रूप आहे. आपल्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या प्रेरणादायी शिकवणींचा जर आपण समावेश केला तर फक्त आपण स्वतःचं जीवन नाही तर इतरांचंही जीवन समृद्ध करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, ह्या काही स्वामी समर्थांच्या ज्या शिकवणी आहे त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये त्या आणल्या, त्याचा काटेकोरपणे पालन जर केलं, तर आपलं जीवन नाही तर आपल्या कुटुंबाचं जीवन देखील सुखी आणि समृद्धी होईल. म्हणून लक्षात ठेवा, स्वामींचे हे विचार आपल्याला नेहमी अवगत असायला हवेत. एका दिवसात तुम्ही सर्व काही शिकू शकत नाही, परंतु जेव्हा तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहाल, नेहमी संदेश ऐकत राहाल, नेहमी चांगल्या गोष्टी करत राहाल, जीवनामध्ये आलेल्या संकटांवरती मात करत राहाल, तेव्हा हळूहळू पुढे जाऊन तुम्ही स्वामीमय होणार आहात. तुमचं सर्व शरीर स्वामीमय होणार आहे. म्हणून
हे संदेश टाळू नका, दुर्लक्ष करू नका. आजचा हा स्वामी संदेश आणि स्वामींच्या कथा तुम्हाला आवडल्या असतील तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सर्व स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश कसा पोहोचवता येईल याचा विचार करा आणि हा व्हिडिओ नक्की आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर सर्वात अगोदर हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.